पुण्यातील नरपतगिरी चौकात गेल्या 2-3 दिवसांपासून एक असा व्हिडिओ समोर आलाय ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय। भर रस्त्यात भर चौकात एक तरुण चक्क 2 तास एकाच अवस्थेत जणू एखादा पुतळा उभा असल्यासारखा उभा होता। शरीर वाकलेलं, डोळे शून्यात हरवलेले आणि हालचाली पूर्णपणे गोठलेल्या, यालाच सोशल मीडियावर झोंबी म्हटलं जातंय। पण हे प्रकरण नेमकं काय आहे? खरं तर भीषण वास्तव हे आहे की झोंबी ड्रग्ज म्हणजे झायलाझिन हा घातक नशेशी संबंधित असलेला पदार्थ आहे। या नशेची सुरुवात प्रामुख्याने अमेरिकेतील फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्क सारख्या मोठ्या शहरांमधून झाली, जिथे केन्सिंग्टन ॲव्हेन्यू सारखे रस्ते अशा झोंबीसारख्या वागणाऱ्या तरुणांनी भरलेले दिसतात। आता हे लोण भारतात आणि त्यातही विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात पोहोचल्याने भीती व्यक्त होतीये। याआधी मुंबईतही अशा प्रकारे काही तरुण संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आले होते। हे ड्रग्ज शरीरात गेल्यावर माणसाची विचार करण्याची क्षमता संपते, शरीर सडू लागतं आणि व्यक्ती तासनतास एकाच जागी थिजल्यासारखी उभी राहते। पुण्याच्या या घटनेनं आता पालकांमध्ये मोठी धडकी भरली असून ही नशा तरुणाईला कोणत्या खाईत लोटत आहे असा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। प्रशासनानं यावर वेळीच आवर घातला नाही तर न्यूयॉर्क सारखी भयावह दृश्य आपल्याकडे गल्लोगल्लीत पाहायला मिळतील यात शंका नाही। त्यामुळे सतर्क राहा आणि आपल्या पाल्यांकडे लक्ष द्या, कारण हे संकट आता आपल्या दारापर्यंत पोहोचलंय। साई प्रसाद गुळ पावडर, प्युअर ऑर्गॅनिक हेल्दी 1 किलो पॅकिंगमध्येही उपलब्ध।